Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1404. आजची तारीख आहे जानेवारी 20, 2019. आता वाजले करीब 11:28. आज संडे होता आणि आज मी नागपूरला आहे. इट्स लाईक ॲक्च्युली माझी काल नाईट होती आणि उद्या मॉर्निंग आहे. सो समज जर मी घरी गेलो असतो तर जस्ट लाईक मला सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येणं झालं असतं आणि घरी काही असं काही फारसं काही इम्पॉर्टंट काम वगैरे काही आहे नाही, प्रॉपरली एन्जॉय पण करता नाही आलं असतं. सो जस्ट लाईक मी विचार केला की इथे नागपूरमध्येच थांबावं. सो या मी थांबलो. सुट्टी म्हणलं की जस्ट लाईक म्हणजे माझं काम कसं कंटिन्यू सुरू आहे, 12-12, 14-14 घंटे. सो जस्ट लाईक माझ्यासाठी नाही का काम आणि झोप, बस एवढंच. आणि आजचा संडेचा दिवस मस्त माझा झोपणं गेला यार, लिटरली मस्त झोपलो. म्हणजे काल रात्री मी किती वाजता झोपलो, काल रात्री मी आलो असतो 1:30 वाजता, 2 वाजता आलो मी. 2 वाजता आल्यानंतर 2 वाजता आलो. देन काय केलं, 2 वाजता आलो आणि देन झोपलो. सो जस्ट लाईक 3-2:30 वाजता वगैरे झोपलो मी. सो मी सकाळी उठलो करीब 9:30 वाजता. मग थोडंसं फ्रेश वगैरे झालो, मग रूम वगैरे साफ केली थोडीशी. त्याच्यानंतर मला भूक लागली होती, तर मग चला म्हणलं पहिले नाश्ता करून घ्या म्हणलं, गणगोरचा एक समोसा खाऊन घेऊ म्हणलं. सो समोसा खायला गेलो. मग तिथे मला सुदामा टॉकीजवर URI पिक्चर लागून होता, युरी, एक सर्जिकल स्ट्राईकवर मूवी निघाला युरी. मला फिल्म बद्दल काही गोष्टी सांगायच्या आहे. फिल्म वॉज बेस्ड ऑन इंडियन आर्मी स्ट्राईक फोर्स. म्हणजे 2015-28 सप्टेंबरला त्यांनी एक पाकिस्तानच्या अगेन्स्ट एक स्ट्राईक युरी सर्जिकल स्ट्राईक केली होती. बिकॉज ऑफ पाकिस्तान कंटिन्युअस इंडियन बॉर्डरवर हमला करत होते आणि त्यांना एक जवाबी हमला म्हणून एक प्रकारे इंडियन फोर्सने एक स्ट्रॅटेजी बनवली. आणि या स्ट्रॅटेजीचं नाव होतं, याच्यात एक्झॅक्टली काय करत होतं की याला पाकिस्तान POK नाही का, म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, इथे जाऊन आतंकवादी जे बेस कॅम्प आहे त्यांना उडवायचे होते. जस्ट लाईक 4 बेस कॅम्प होते आणि 4 बेस कॅम्पला निस्तनाबूत करायचं होतं, हे त्यांचं मिशन होतं. आणि त्या मिशनचं नाव होतं सर्जिकल स्ट्राईक, युरी सर्जिकल स्ट्राईक. ते काश्मीरच्या युरी इथून ते प्रोसीड केलं गेलं होतं. हे 2015ची गोष्ट आहे. इथे करीब 40 किंवा 50 इंडियन स्ट्राईक फोर्स याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले होते, प्लस 10-15 इंटेलिजन्स, प्लस DRDO आणि इस्रोचे सायंटिस्ट पण या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आणि इट वॉज लाईक आणि सोबत इंडियन प्राईम मिनिस्टर आणि आर्थिक मंत्री अरुण जेटली वगैरे पण होते या टीम मध्ये. आणि खूप सारं प्रेशर होतं यांच्यावर, हे मिशन कामयाब होणं बहुत इम्पॉर्टंट होतं. सो यासाठी त्यांनी खूप प्लॅनिंग केली होती आणि याच प्लॅनिंगवर ही एक मूवी आहे, तिचं नाव आहे युरी द सर्जिकल स्ट्राईक. मूवी इज काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग. इंडियन आर्मी म्हणलं आणि त्यांचे मिशन्स वगैरे म्हणलं तर जेव्हा ते अशी मूवी वगैरे बघतो तेव्हा पीपल गेट पेट्रिऑटिक, म्हणजे लोक खूप जास्त पेट्रिऑटिक होऊन जातात, म्हणजे देशभक्ती वगैरे असं म्हणतो ना आपण. आणि ऑफकोर्स आणि त्यामुळे नाही का लोकांना ही मूवी खूप आवडली. दॅट इज अ रिअली गुड पॉइंट ऑफ मार्केटिंग. एक गोष्ट लक्षात घेतली आहे की समजा जर कोणत्या गोष्टीला पेट्रिऑटिक सोबत लिंकअप केलं ना तर ऑफकोर्स ती लोकांच्या दिलवर, लोकांच्या मनामध्ये छाप करून जाते आणि ती लोकांना आवडते. दॅट्स वाय युरी गेट रिअली पॉप्युलर अँड अर्निंग मच मोर मनी दॅन झिरो और अदर कॉम्पिटेटिव्ह मूवीज. सो हे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे का समजा जर मला मार्केटिंग स्ट्रॅटेजी करायची आहे, मला फिल्म वगैरे बनवायची आहे आणि समजा जर मला पेट्रिऑटिक मूवी दाखवायची आहे, सो जस्ट लाईक आय विल यूज इट दिस थिंग. पेट्रिऑटिक गोष्टी मी समजा युटिलाइज करू शकतो टू मेक माय मूवी रिअली अमेझिंग.
ओके, सो दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. सो अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, बट ही गोष्ट मी सांगू नाही शकत. ओके, थोडंवर फिल्म बघितली, 3 वाजता आलो आणि 3 वाजता आल्यानंतर मग मी 3 वाजता आलो आणि देन झोपलो. सो वी जस्ट लाईक झोपलो तर सर्व उठलो मी करीब 7:30 वाजता. उठल्यानंतर मग थोडंसं खूप फिरलो मी आणि देन मग आज संडे आहे त्यामुळे मेसची सुट्टी असते. सो जस्ट लाईक मी आज चायनीज खायला गेलो. व्हेज राईस, व्हेज मंचुरियन, मंचुरियन राईस खाल्ला आणि पोट खूप भरलं आणि त्यामुळे नंतर मग मी कंटिन्युअस वॉकिंग करतोय. So right now everything is good, everything is fine. So this is the My Artifact episode number 13 1404. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.